जळतेस ना माझ्यावर? माझं सूप पगवत नाही तुला, म्हणून माझं लग्न मुडण्यासाठी हा सगळा तमाशा केलास तू। निशी, काय चाललंय? काय करतेस ग तू इकडे? काल येस इकडे? काल केला तेवढा अपमान पुरेसा नाहीये तुला? नाही आई, मी आई म्हणायचं नाही। निशीची आई, मी निशीला समजावतच होते। ती युवराजशी लग्न करू नको असं ना? ते तू सांगायची गरज नाहीये, आम्ही आमचं काय ते बघून घेऊ। तुझ्यामुळे अशी अवस्था झाली आहे माझ्या पोरीची। तिच्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही सांगितलंय ना? निघितोच निघ। सॉरी, निघ। अगं कुठची? मम्मा, 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 मी नाही जगू शकत युवराजशिवाय। मी नाही जगू शकत। माझं खूप प्रेम आहे युवराजवर। मला त्याच्याशीच लग्न करायचं, नाही तर हो निशी, निशी, निशी बाळा शांत हो, शांत हो। तुझं लग्न युवराजशी होणार, मी सांगतेय ना, शब्द आहे माझा। तिला माफी मागायला लावणार मी। कशी माफी मागत नाही ना हेच बघते, नाहीतर नाव रेखा सांगणार नाही माझं। नको का? युवराज, रीमा, युवराज सरांना बोलवा। तुम्ही आतमध्ये जा। दया काका। कौशिकी, अगं काय झालं? सांगते। दया काका, सकाळ सकाळ युवराजच्या नावाने एवढं का ओरडते ही? नाहीतर काय। तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे? नाही। नाही माहिती आहे ना? युवराज, युवराज, तुला पैशांची गरज आहे? हा? तुला पैशांची गरज आहे का? काय काय झालंय काय ताई? हे 50 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न का करत होतास? युवराज कंपनीच्या अकाउंट मधनं मला न सांगता, दया काकांना न सांगता हे 50 लाख रुपये काढण्याचा काय प्रयत्न करत होतास? ही सिग्नेचर कशी मिळवलीस तू? कोणी मदत केली तुझी? युवराज, कोणाच्या मदतीने केलंस हे? हे काम करण्यासाठी मी कोणाचीही मदत घेतली नाहीये। जे केले ते मी एकट्याने केले। का? एवढे पैसे तुला का हवे आहेत युवराज? युवराज, तुला एवढे पैसे का हवेत? बोल। अगं, तू चोरासारखा जाब का विचारतेस त्याला? आणि तू विसरू नकोस, खांडेकरांच्या घराण्याचा युवराज वारसदार आहे। हा, आणि त्यामुळे या घराण्याच्या संपत्तीवरती त्याचाही तेवढाच अधिकार आहे। असं कसं म्हणता तुम्ही वहिनी? भाऊजी, 50 लाख रुपये ही काही छोटी रक्कम झाली का? नाही म्हणजे हे बघा, खर्च करायचा अधिकार मला सुद्धा आहे, पण 1000 रुपये जरी खर्च केले ना तर मी लगेच कौशिकीला हिशोब देते, हो की नाही कौशिकी? अगं द्यायलाच हवा तुला हिशोब। अगं चेतना, विषय काय? तू काय बोलतेस? पण माझं म्हणणं हे आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला हिशोब का द्यावा लागतोय? स्वतःवर स्पेंड करायला, हाऊस माऊस भागवायला लागतात पैसे। आणि अगदी करेक्ट बोलतेय काकू, इतक्या छोट्याशा अमाउंटसाठी एवढा सीन क्रिएट करायची काय गरज आहे? कंपनी अकाउंट मधनं परस्पर पैसे घेता येत नाहीत। मी आणि कौशिकी सुद्धा या अशा गोष्टी करू शकत नाही आणि करत नाही आम्ही। अलिखित नियम आहे तो आणि सगळ्यांसाठी सारखा असतो। काय मकरान? बरोबर दादा, बरोबर बोलतोय। काय विचारते ताई? तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल।
कशासाठी हवे तुला एवढे पैसे? काय रे? गिफ्टसाठी. मला निशीसाठी एक गिफ्ट घ्यायचं होतं. नेकलेस. गेले किती दिवस ती कशातून जाते. मला तिला खुश बघायचं होतं फक्त, आणि त्यासाठी पैसे हवे होते, आणि फक्त 5 लाख हवे होते, 50 नाही. मला माहित नाही काय घोळ झाला माझ्याकडून. आय एम सॉरी. मला असं वाटलं की तुम्हाला हे आवडेल की मी एवढं सरप्राईज प्लॅन करतोय तिच्यासाठी, पण मी चुकलो. आय एम सॉरी. माझी चूक झाली, बस सॉरी. युवराज, युवराज, निशी तुझ्यासाठी महत्वाची आहे, पण तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस. एक मोठी बहीण म्हणून तू मला या हक्काने सांगू शकला नाहीस, या गोष्टीचं दुःख आहे मला, बट इट्स ओके. हे बघ, यापुढे तुला जर तुझ्या पर्सनल गोष्टींसाठी पैसे हवे असतील, आणि ईशा तुला सुद्धा, तुम्हाला ते पैसे का हवेत ते मला सांगा, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे दे. पण यापुढे कंपनीच्या अकाउंटमधनं मला आणि दया काकांना न सांगता पैसे काढायचा प्रयत्न करायचा नाही कोणीही. ओके? युवराजच्या लग्नाचा सुद्धा सगळा खर्च कौशिकी तिच्या पर्सनल अकाउंट मधनं करते. त्यामुळे हे सगळं लग्न कंपनीच्या पैशातनं होत आहे असा गैरसमज कोणीही करून घेऊ नका प्लीज. दया काका, प्लीज प्लीज जाऊ दे तो विषय. हॅलो, ऐका ना, तुम्ही तुमचं घोडं पुढे दामटू नका हो. मी काय सांगतो ते ऐका. हे बघा, मला 50 खुर्च्या जास्त लागतील. हो हो. अहो, जेवण काय करताय? अहो थांबा ना, किती पान आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो. हो हो. अहो सांगतो तुम्हाला. हा, एक टोटल मारतो आणि सांगतो तुम्हाला. लगेच फोन करून कळवतो. हा हा. रेखा गाई, काय करतेस तू? गप्पा वाचाव तुम्ही. हा? हे काय चाललंय तुझं? हे काय करतेस तू? बॅग का घेतलीस? हा, सांग ना, काय चाललंय तुझं हे? अहो मग काय करू? हा, या घरासाठी एवढं सगळं केलंय मी. काय मोबदला मिळाला मला त्याचा? हा, सांगा ना, काय मोबदला मिळाला? रेखा तू जरा शांत हो गाई. तुमच्याशी ना लग्न करायला कुणीही तयार नव्हतं. तुमच्या आधीच्या बायकोच्या पराक्रमांमुळे ना नाचक्की झाली होती तुमची. कुणीही लग्नाला तयार नव्हतं. अशा परिस्थितीत मी लग्न केलंय तुमच्याशी. केलं ना? तुमच्या मुलीला सांभाळलं ना, तिला उपाशी ठेवलं नाही की कधी पावसात भिजत ठेवलं नाही, आणि या सगळ्याचा हा मोबदला मिळालाय मला. का रेखा, जरा शांत हो गो बाई, जरा शांत हो. अहो कशी शांत राहू? सगळं कळत असूनही ना कानाडोळा तुम्हाला करायला जमतंय. संत आहात तुम्ही, मी संत नाहीये. हा, तुमच्या मुलीमुळे निशीच्या आयुष्याचा पट्ट्याबोळ झालाय, आणि जिथे निशीच्या आनंदाला किंमत नाहीये ना, त्या घरात मला आणि निशीला राहायचं नाहीये. मी माझ्या मुलींना घेऊन घरी चालले. माझी रेखा माझं ऐकून घेशील का? हे बघ तारणीशी मी बोलतो. तारणी माझ्या शब्दाबाहेर नाहीये, पण तू ना हा असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस ग. खरंच टोकाचा निर्णय घेऊ नकोस. हा, अगं सगळ्यांप्रमाणे तुमच्याही सुखासाठी करतोय ना मी काहीतरी. हा, माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव ग. थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर. बघा, शेवटची संधी आहे तुम्हाला. हो हो, शेवटची संधी.